तर आजचा नवीन मुद्दा असा आहे की तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल की आज आपण कशावर चर्चा करणार आहोत. परीक्षेला जाताना ह्या 5 चुका करशाल तर होशाल नक्की फेल. तर या 5 चुका तुमच्याकडून होऊ नये याच्यासाठी आपण आज आपला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता परवा तुमची परीक्षा आहेत 28 डिसेंबरला, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, हा व्हिडिओ ह्या मुद्द्यावर आणि ह्या कारणाने बनवले गेला आहेत की खूप मुलं वारंवार आम्ही जेव्हा पेपर प्रॅक्टिस घेतोय त्यामुळे भरपूर मुलं हे मिस्टेक्स करतायत. हे मिस्टेक्स टाळण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूयात आपल्या ह्या व्हिडिओला. तर बघा, आजच्या टिप्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत. बघा, सर्वात पहिले आपला असा मुद्दा असणार आहे की तुम्हाला पहिले करायचं काय आहे. पहिले तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की काय, की 24 तास तुम्हाला काय 24 तास आहेत, तर शेवटचे 24 तास तुम्ही अभ्यास करतात, तर 2 तास जेव्हा बाकी आहेत परीक्षेला, 2 तास जेव्हा बाकी आहेत तेव्हा तुम्ही काहीही अभ्यास करायचा नाही. कारण की जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागतात आणि परत परत तुम्ही गडबडून जातात, तुम्हाला वाटतं हे सुटलंय, आपलं ते राहिलंय, आपल्याला हे आठवत नाहीये, असं झालं तसं झालं, ह्या चुका तुमच्याकडून वारंवार होतात. त्यामुळे तुम्ही शेवटच्या 2 तासात अभ्यास करायचा नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला हातात घेतायत तर तेव्हा तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे, सर्वात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट. काय? टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? वेळेचे नियोजन. आता तुम्ही काय करतात, तुम्हाला तर येत होतं पण हे काही प्रश्न आपले काय झाले, सुटून गेलेत. तर हे प्रश्न सुटवायचे नाही, सुटू द्यायचे नाहीत. त्यासाठी तुम्ही काय करायचं, वॉच तुमच्याकडे ठेवायची. कोणती वॉच? डिजिटल वॉच नाही. याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवला आहे, तोही तुम्ही बघून घ्या की कोणत्या वस्तू आपल्याला तिथे न्यायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू आपल्याला तिथे न्यायच्या नाहीत. आता वेळेचे नियोजन झाल्यानंतर खूप वेळ प्रश्नावर अडकून बसायचं नाही. आता तिसरा काय, की खूप वेळ एका प्रश्नावर अडकून बसायचं नाही. काय? एका प्रश्नावर अडकून बसायचं नाही. कारण की आपल्याला जर पहिला प्रश्न येत नाहीये तर आपण त्याचाच विचार करत राहतो, अरे हा प्रश्न आपल्याला येत नाहीये, मग कसं करायचं, काय करायचं. लगेच काय करायचं, दुसऱ्या प्रश्नाकडे जंप करायची. तो प्रश्न काय करायचा, सर्कल करून टाकायचं. कळालं? एका प्रश्नावर अडकून बसायचं नाही. त्याच्यानंतर OMR शीट जेव्हा तुम्ही भरतायत, OMR शीट जी असते, हे जर तुम्हाला भरता येत नसेल, याच्यावरही आपण व्हिडिओ टाकलेला आहे, लवकरात लवकर जाऊन बघून घ्या OMR शीट कशी भरायची. OMR शीटवर तुम्ही इतकी काळजीपूर्वक घ्यायचं आहे की OMR शीटवर काहीही चुका व्हायला नको, त्याच्यावर काहीच चुकी तुमची व्हायला नको. आणि सगळं काही कॅपिटलमध्ये लिहायचं, कोणता पेन वापरायचा, कसं लिहायचं, कोणता नंबर कुठे लिहायचा, हे सर्व व्यवस्थित मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं. पाचवा, की टॉकलेस म्हणजे काय, की 24 तासात, शेवटच्या 24 तासात तुम्ही खूप कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा. जास्त बोलायचंच नाही. आपल्याला जेवढं काम आहे, आपलं काय होतं माहिती का, आपल्याला आपल्या मित्राला विचारतो आपण की तुझा अभ्यास किती झाला आहे, तो म्हणतो मी 12-12 तास अभ्यास केलेला आहे. दुसरी मैत्रीण म्हणते मी 13-13 तास अभ्यास केलेला आहे. याच्याने काय होतं, आपण डिप्रेस्ड होऊन जातो. आपली जी कॉन्फिडन्स लेवल असते ते कमी होऊन जाते. आणि ज्या मुलांचा कमी अभ्यास झालेला आहे ते खूप कॉन्फिडंटपणे जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा खूप चांगला रिझल्ट येतो. म्हणून आपण काय करायचं, कमी बोलायचं. आता परीक्षेच्या अगोदर घाबरायचं नाही, कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही. फिअर जे आहेत तुमचं ते काय करायचं, काढून टाकायचं. कारण की जर घाबरून पेपर लिहायला गेलात तर खूप साऱ्या सिली मिस्टेक्स होतात आणि त्या सिली मिस्टेक्सच आपल्याला काय करायचं आहे, टाळायचे आहेत. बघा, हे सर्व पॉईंट्स तुम्ही परीक्षेला जाताना व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या पॉईंट्सच्या बेसिसवर तुम्ही काय करायचं, हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवून परीक्षा द्यायची आहेत. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या वस्तू घेऊन जायच्या आहेत आणि कोणत्या घेऊन जायच्या नाहीत याच्यावरही व्हिडिओ येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.